हे बघा साईज बघा खेकडीची. नांगुडच बघा किती मोठा आहे त्याचा. एक मोठी ने एक बारीक आहे. पाऊस सुद्धा लई पडायला लागलाय आता. ही आहे ना, ही सुद्धा किती मोठी आहे, पण ह्या आहे ना बारीक आहेत. हे आहे ना वरती आलेत ना, बारीक आहेत त्यांच्या पुढं. ही बघा कशी आहे. नदीवर आलो आता आणि दिवसभर आहे ना पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे आजच्या ना खेकडीसाठी आलोय. ते पण नदीवरती. इकडे जण खेकडी पकडणारे सुद्धा 2 जण आल्यात. अजून 4 जण आहेत सगळेजण. त्या बाजूने सुद्धा ना पाणी वाहतंय बघा कसं तिकडून. तर अशा वाहत्या पाण्याला ना खेकडे भेटतात. मग चढतात वरती. चढण्याच्या खेकडे ह्या टायमाला भेटतात. तयारी करतोय. अंधार पडला ना मग उजडवायला ना सुरुवात करायची लगेचच. आम्ही ना आता इथं आलोच होतो धारेवरती. तर खेकड सुद्धा ना लगेचच आम्हाला दिसली. ती पण आहे ना चांगल्याच मोठ्या साईजची नदीची खेकड असणार आहे. हे बघा चढून आली आणि तिथं बसली. पिंके आण बरं पकडून. ते बघा अजून आहे ना अंधार पण पाडला नाही. पिल्लावरचे हा पिल्ल आहे त्याला. आणि ते पण आहे ना एकदमच जास्त आहेत आणि एकदम बारीक बारीक आहेत. त्याच्यामुळे ना ही काही घेणार नाही आम्ही. पिल्ल सोडण्यासाठी आले असणार आहे इकडे ती चावण. बघा सुरुवात लगेचच. बघा इकडं लावली खाली आणि इकडं नदी आहे. तिथून आले असणार आहे इकडं. इकडं काही खेकडींचे नाही बिळ नाही जास्त, नदीचीच असणार आहे ते. इथं आलं ते धारेवरती. इथे ना मासे चढलेत आता तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामध्ये थोडं फडकं आहे, फडक्याचा तुकडा आहे त्याच्यामध्ये आले तर तुम्हाला दाखवतोय. बरेचसे ना जमा झालेत तिकडं मासे. बघा किती मासे. ह्या साईडला बघा मासे आहेत. एकदम आहे ना बारीक साईजचे मासे जमा झाले तिथं. चढणीचे मासे आहेत हे बघा. पाणी आहे ना मस्त वाहत आहे. त्याच्यामुळे ना तिकडून नदीतून मासे आलेत आता चढायला. पण पाणी ना आता थोडं कमी झालंय. मासे ना नाही पकडले ते. एकदम बारीक बारीक होते आणि आम्हाला ना खेकडे पकडायच्यात. त्याच्यामुळे ना मासे काही घेतले ना आम्ही. हे बघा हे असे मासे आहेत. सगळं उरकलंय आता आणि आम्ही ना थोड्याच वेळानंतर आहे ना जाणार आहे आता तिकडे खालच्या बाजूला. त्या साईडने येणार आहे इकडं. कारण तर आहे ना तिकडं पहिलं तर चालत जाऊ त्या बाजूला आणि तिकडून आहे ना येतोय इकडं बघत बघत खेकडे. तुम्हाला बॅटरी दाखवते आता. या डोक्याचे आहेत 2. डोक्याला लावायचे आहेत. कारण तर आहे ना खेकडे पकडायला आलो तर मग असं ना बॅटरी हातामध्ये आहे ना पकडायला जमत नाही. त्याच्यामुळे ह्या घेऊन आलोय. तरी सुद्धा एक ही आहे हातामधले. 4 जण आहे तिकडं. वनिता, लहू, पिंकी आणि मी 4 जण. चला जाऊ आता पहिलं तर त्या बाजूला. आता ना आलोय इकडं. आता इथूनच आहे ना बघत बघत जाणार आहे खेकडे. आता ना पूर्ण अंधार पडलाय. मोठा आहे हे बघा किती मोठा आहे. किती मोठे आहे खेकड बघ. नांगुडच बघा किती मोठा आहे त्याचा. सगळ्यात मोठी भेटली. ह्याच्या अगोदर आहे ना 2 भेटल्यात. ते बारक्या साईजच्या होत्या पण यांना सगळ्यात मोठी भेटली. चढणीचे खेकडे आहेत ह्या नदीमधल्या ना. ह्या अशा पावसामुळे बाहेर येतात. आता ह्या मोठी मोठी झाड आहेत ना
त्यांचे खालूनच दिसतात. आता आता असंच जाणार आहे. तुम्ही या वरच्याच बाजूने. हा आम्ही वरच्या बाजूने येतो दोघी जणी. इकडं परत एकदा भेटलाय खेकड. खेकड भेटली बघा किती मोठे. परत एकदा सेम साईज ना. शेम आहे तशीच. पण आहे मागे शेम ह्याच्यापेक्षा मोठी होती. उगाच थोडी नॉर्मल बारीक आहे. परत पकडून आणली. ती सुद्धा मोठी आहे. ती बघा. इथं सुद्धा खेकड आहे बघा. आता पकडायला गेले. तिकडं बघा तिथं सुद्धा एक खेकडे. आता पटकेन भेटले बघा. हे बघा ना 2-2 आहेत. पण एखादी तरी येऊन पकडायला पाहिजे. दोन्ही पण खेकडी पकडल्यात ना. हा 2-2 खेकडी बघा. दोन्ही पण पकडल्यात. असं आहे ना सोपं जातंय. बॅटरी इथं आता लावली डोक्याला. सोपं जातंय. इथं सुद्धा खेकड दिसलंय त्यांना. हा किती मोठा आहे. अरे दुसरं पण इथे आहे. अजून एक आहे. नीट पकडा. हे बघा ही बारकी भेटली. आणि ही बघ ती लई मोठी आहे. चावायला बघते. चल तिकडे वर चल पटकन. ही बघा साईज खेकडीची. नुसते ना मोठ्या मोठ्या भेटतात. नदीच्या खेकडे आहेत त्या पण चढणीचे आहेत. पाऊस सुद्धा आहे ना असा हळूहळू पडतोय ना त्याच्यामुळे ना खेकडी पण भेटायला लागल्यात. त्या पण आहे ना नुसत्या मोठ्या मोठ्या. तर सुद्धा आहे खेकड. आता आणत्यात पकडून. हे बघा ह्या अशा भेटायला लागल्यात. इथं सुद्धा आहे खेकड. तिकडे सुद्धा आणली बघा पकडून एक दुसरी. इथं पण खेकड आहे. बरं का भेटते का नाही काय माहिती. 2-2 ते पण. मला वाटलं एकच आहे. एक मोठी ना एक बारीक आहे. दिसते ना. हा दिसते ना. वनिता खेकडी घ्यायला राहिली. तुला पण घ्यायला लागते हा मी पण घेणार आहे. खेकडीचं वजन हा वाढतंय. वज वाढतंय ना. फक्त भेटायला पाहिजे वजन वाहतंय. वनता वज झालंय का. बघा वज पण झालंय. तर मला पण घ्यायला लागणार आहे पिशवी. धारापाशी आले. झाडापाशी नाही धारेपाशी. धारापाशी सांगते. हे बघा किती मोठे आहे इथं खेकड. पकडा नीट. माशी सुद्धा आल्या तिथं.
लय मोठ्या मोठ्या खेकडी सापडायला लागल्यात आता. लय खेकडी भेटायला लागल्यात ना आता. हे बघा नुसते मोठ्या मोठ्या खेकडी आहे. तिकडे बघा त्या साईडला सुद्धा आहे ना, त्याला एकदमच मोठ्या साईजची भेटली. जवळ आलो दाखवते तुम्हाला. हे बघा सगळ्यांना खेकडे नुसत्या मोठ्या मोठ्याच भेटतात. आणि साईज बघा खेकडींची ही अशी जे प्रत्येक खेकडींची कलर मेन महिन्यात जबरदस्त असतोय नदीच्या खेकडींचा. त्या दोघी जणी दमल्यात वाटतं, डायरेक्ट खालीच बसल्या जातं. तर खेकडी भरपूर झालं जमा आता या बघा इतक्या. चला अजून सुद्धा ना बरंचसं लांब जायचंय आणि परत आहे ना त्या बाजूनी सुद्धा ना इकडे यायचंय. परत एकदा गेलाय तो तिकडं. आता तिकडे सुद्धा खेकड भेटलंय आणि ते पण लय मोठा आहे ना. नीट या पडसन. इकडे सुद्धा भेटलंय पकडलंय. इकडे सुद्धा अजून एक पकडलंय. 2-2 आहे. असं करून 3 खेकडी पकडल्यात इथंच एवढ्या जाग्यात. आणि 2 पकडला तिकडं आणि मी एकच पकडली. पण साईज बघ किती मोठे आहे. चावायला पण करते बघा. ठेव पिशवी खाली ठेव. टाका आता. टाक टाक. पिला आहे पिल्ल्यावरचे आणि ते पण आहे ना बारीक आहेत एकदम. हाताने सोडून देतोय. हे बघा परत एकदा 2-3 सोडून दिलं. ही तिसरी का चौथी आहे सोडून द्यायची. थोडे ना आता सोडायला लागणार आहे, कारण त्याने ना दुसरं जरी आलं ना तर काय आहे ना पकडून येतात. पिल्लावरचे सुद्धा ना सोडत नाही. थोडं आताच टाकतंय. गेली ना. हा इथं सुद्धा खेकड आहे. किती मोठा आहे ना. सगळ्यात मोठी आहे. सगळ्यात मोठे आहे ही खेकड. चावून राहिली का काय. नाही बुटाला चावले. ते बघा बुटाला चावून राहिली. सोडत पण नाही बघा किती. आता सोडलंय. लय जोरात चावून राहिलेली. आणि ती पण लय मोठी आहे. सगळ्यात मोठी खेकड आहे ही. खाली सोडतोय. खेकड बघा किती मोठे आहे. हाताने पिंकी पकडते इकडं. मी आहे ना एकदम कडेकडेनेच चाललोय ह्या बाजूने. तिकडं बघा त्याने परत एकदा तिकडून आणले आणि ती सुद्धा ना चांगल्याच मोठ्या साईजची आहे. मग परती खेकडे ना मोठी जास्त करून भेटते. ती बघा फार वरती निघायला लागल्यात आता खेकडीच. 2-2 खेकड आहे. पाऊस सुद्धा लय पडायला लागलाय आता. लयच जोरात आलाय पाऊस. त्या साईडला बघा किती मोठी खेकड सापडली शेवटला. लय मोठे. सोड बरं इथं खाली. नाही जायचे तर उजेड आता. हे बघा साईज बघा खेकडीची.
हे पिंके पिशवी आन्सर आता ना सोडली तर खरी पण पकडून देत ना आता. ही बघा इतकी मोठी साईज भेटली खेकडीची शेवटला. ते पण आहे ना आम्ही आता गार्डनपाशी आलोय. आता आहे ना घरी जायचंय बघा. गार्डनपाशी आलोय. खेकडे ना बऱ्याचशा पकडल्यात आम्ही आणि निम्म्या म्हणजे सगळे खेकडे ना तिकडे गाडीला लावून ठेवल्यात. आणि तरी सुद्धा ना ह्याच्यामध्ये 2 भेटल्यात आम्हाला इथं जेवढ्या जागेमध्ये. चला आता आहे ना निघालो आम्ही. खेकडे झालेत पकडून आणि उशीर झाला आता 10:30 वाजल्यात. त्याच्यामुळे चाललो आता घरी. आणि सगळ्यांना बॅटरी होत्या ना ते उतरल्यात. त्याच्यामुळे पण निघालो आता. मग एक तर आहे पण आता चाललो तरी सुद्धा. आता ना दुपारचे 1 वाजले. रात्री ना दाखवायला काही जमले ना खेकडे बरोबर. तुम्हाला ना आता दाखवतोय. आणि आता ना कालवण सुद्धा बनवायचं आहे खेकडींचं. ते पण अशा पावसामध्ये. हे बघा पाऊस किती पडतोय. हे बघा धारा लागत पूर्ण घरावरनं. आणि आजच्या दिवसभर आहे ना रातभर सुद्धा पाऊस पडलाय आणि दिवसभर सुद्धा आहे ना पाऊस पडतोय. आता आहे ना खेकडी इथं आहे. पिंकी सुद्धा इकडे आहे. घे चल पिंकी. आता ना खेकडी घेऊन आहे ना मागच्या बाजूला आलोय. हे बघा ह्यो असं जागा आहे. शेड आहे पात्र्याचं. आणि त्याच्यामध्ये ना बरेचसे कपडे वाळत घातल्यात. चूल सुद्धा बनवले. चुलीचं बनवले. हे बघा इथं चूल बनवली. पण पाणी सुद्धा आहे ना बरंचसं ज्या त्या साईडनी येतं इकडंच. अजून आहे ना बरोबर जागा काय बनवलं नाही. धूर लागतं. आता खेकडे दाखवते तुम्हाला. पाहिलं तर खेकडींची साईज सगळ्यांना मोठे मोठे आहेत. बाहेर काढूनच दाखवायला लागणार आहे तुम्हाला. कारण तर आहे ना ह्याच्यामध्ये काय पडलं सुद्धा खेकडींनीच. खेकडी चावलं त्या कॅमेरेला. ते सुद्धा तुम्हाला दिसतच असेल साईज आहे खेकडी. खाली ना 4-5 खेकडी एकदमच मोठ्या साईजचे आहेत. एखादी तर तुम्हाला काढून दाखवते पिंके. हे बघ ह्याचा सुद्धा नांगोडा बघ कसं आहे. इतके खेकडे पकडून आलेत रात्री. आणि ह्या पण आहेत. ह्या नंतरून पकडलेले आहेत. तुम्ही तर बघितल्यातच साईज कशी खेकडींची रात्री. त्याच्यामध्ये ना खालच्या बाजूला सगळे मोठे मोठे आहेत. आता हे आहे ना टापामध्ये वर पिंके ठेवू ना तिथंच. तिकडंच घ्या ना हे खेकडे. हे पण लय मोठे मोठे आहे खेकडे. बघा किती मोठे आहेत. त्याच्यामध्ये तर सगळ्याच मोठे आहेत. सगळ्यात मोठे आहेत. हे ना 3-4 तर बारीक आहेत. म्हणजे बारीक नाही ते मोठे आहेत. पण ह्या 2 बघा कसे आहेत. 2 ते 3 खेकडी. बघा कशी आहे. एवढी मोठी आहे ती पण. ही अशी साईज आहे. आता या मोठ्या मोठ्या आहेत ना खेकडी. ह्यांचंच कालवण बनवायचं आहे लगेचच. शिवचं स्वच्छ देऊन घ्या आता. खेकडे आता ना मी मोडून घेते. मोठा आहे बघा खूपच. मग सगळे मोठे आहेत ना त्याच घेते पिंकी. मग ह्याच्यामध्ये ना सांगायला गेलं तर आहे ना एकही बारीक नाही. सगळे मोठेच आहेत. पण ज्या सगळ्यात मोठे आहे ना ते घेतले. आता ना कढई पण ठेवून घेतली चुलीवरती. आणि हा अशाच पावसामध्ये ना कालवण बनवायचं. आता सगळे ना इकडं पिंकीने आणलंय. हे बघा इकडं तेल ह्याच्यामध्ये आणलंय. या साईडला खेकडे आहेत. तर आता बनवायचं आहे इतक्यातच. तेल ओतून घेते आता.
कांदा आणि मिरची. पाऊस पण लई जोरात आलाय, पडायला लागलाय लई. कांदा शिजलाय. आता टोमॅटो टाकून घेते. मसाले घेतलेत, मीठ, मिरची पावडर, हळद, हे घरकुल मसाला, माशाचा मसाला आता टाकून घेते. खेकड्याच्या कालवणात माशाचा मसाला पण चालतोय, तर मी माशाचा मसाला टाकलाय. खोबऱ्याची खीस टाकून घेते. खेकडी पण टाकून घेते लगेच. चमचे दुसरा घ्यायला लागत होते, कालवण वाढायचं आणलंय. खेकडीचा रस्सा बनवायचा आहे, त्याच्यामुळे पाणी वतलंय. उकळी असतावर शिजवते. आता तिथं सुद्धा गळतंय बघा. आता आहे ना कालवण शिजत घातलंय. हे बघा उकळी सुद्धा यायला लागली. आता मस्तपैकी आहे ना असा पाऊस बाहेरच्या बाजूला पडतोय आणि कालवण आमचं चाललंय इथं. ते पण आहे ना बाहेरच्या बाजूला, इकडे ना शेड केलंय त्याच्यामुळं तरी सुद्धा आहे ना बाजूने पाणी तर आलंयच. हे बघा पाणी आले बाजूने. आता होणार आहे, उकळी आले त्याला. आता मग या साईडला सुद्धा ना जवळच पाऊस पडतोय, पत्र्यावरचे थेंब झाल्याच्या नंतर आता तुम्हाला दाखवतोय. हे बघा उकळी आले मस्तपैकी. कालवण झालंय. आता उतरून घेते आणि घरामध्ये पण घेऊन चालले. आता ना ताट पण आले वाढून. हे बघा खेकडींचं कालवण आहे आणि मोठे मोठे नांगोडे सुद्धा आहेत. तर एकदम जबरदस्त कालवण बनलंय. ते पण आहे ना चुलीवरती बनवलंय, त्याच्यामुळे इतकं भारी झालंय. आता जेवायला बसतोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.